नकोशी पत्नी, अविश्वासाची अग्निपरीक्षा आणि पश्चातापाचा नवा प्रवास. दृश्य 1. प्राचीचा खोटा आव आणि आदित्यची विरक्ती. रणदिवे निवासस्थानी रात्रीची वेळ असते. सगळीकडे शांतता असली तरी आदित्यच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजलेले असते. आदित्य आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून शांतपणे बाहेर बघत असतो, पण त्याचे मन अस्वस्थ असते. त्याला वारंवार नंदिनीचे रडवलेले डोळे आठवत असतात. प्राची हळूच तिथे येते. तिला वाटते की आता नंदिनी घराबाहेर गेली आहे, तर आदित्यला जवळ करण्याची ही सुवर्ण संधी आहे. प्राची अत्यंत मवाळ आवाजात, आदित्य, तू अजून जागाच आहेस? खूप त्रास झाला आहे ना तुला? मी समजू शकते, पण त्या नंदिनीने जे केले त्यानंतर तिला घरात ठेवणं धोक्याचं होतं. तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आदित्य, मी अजून पण तुमच्यावर प्रेम करते. प्राची आदित्यचा हात धरण्याचा प्रयत्न करते, पण आदित्य चटकन हात मागे घेतो. त्याच्या मनात प्राचीबद्दल आता आकर्षणाऐवजी फक्त एक चांगली मैत्रीण म्हणून भावना उरल्या असतात. त्याचे मन अजूनही नंदिनीच्या त्या रडवलेल्या चेहऱ्यात अडकलेले असते. आदित्य थंडपणे, प्राची, सध्या मला एकटं राहायचं आहे. तू जा इथून. प्राचीचा चेहरा पडतो, पण ती मुकाट्याने तिथून निघून जाते. दृश्य 2. ईशाचा संशय आणि ईशाचा संताप. दुसरीकडे ईशान आणि ईशा त्यांच्या खोलीत बसलेले असतात. ईशा खूपच टेन्शनमध्ये असते. तिचे हात थरथरत असतात. ईशानला तिची अवस्था बघून काळजी वाटते. ईशान, ईशा, काय झालं गं? तू लग्नानंतर इतकी शांत का आहेस? मला माहिती आहे, नंदिनी वहिनींनी जे केलं ते खूप धक्कादायक होतं. त्या इतक्या साध्या आणि सुसंस्कृत वाटायच्या, पण त्या एवढ्या धोकेबाज निघतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आदित्यला त्यांनी किती त्रास दिलाय. खरोखर खूप वाईट वाटतंय त्यांच्यासाठी. ईशानचे हे शब्द ऐकून ईशाचा संयम सुटतो. आपल्या बहिणीबद्दल हे शब्द तिला सहन होत नाही. ती चिडून ओरडते. ईशा, बस करा ईशान, माझी वहिनी वाईट नाही आहे. तिच्यासारखी चांगली बहिणी, पत्नी आणि सून शोधूनही सापडणार नाही. ईशान ईशाकडे आश्चर्याने बघत राहतो. ईशा, तू एवढी का रिॲक्ट होतेस? फोटो आणि पुरावे समोर असताना तू त्यांची बाजू घेतेस? ईशानला तिची काळजी वाटते. तो तिला जवळ घेतो आणि मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो. शांत हो ईशा, रिलॅक्स. तुला खूप त्रास झालाय आज. शांत हो थोडी. दृश्य 3. ईशाचा हृदयद्रावक खुलासा. ईशा थोडी शांत होते आणि ईशानच्या मिठीतून बाजूला होऊन त्याच्या डोळ्यात बघते. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात. ईशा, ईशान, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण वचन द्या, मला चुकीचं तर ठरवणार नाही ना? मला स्वतःपासून लांब तर करणार नाही ना? ईशान तिच्या हातात हात घेत, वेडी आहेस का ईशा? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला का लांब करू? तुला त्रास होत असेल तर राहू दे, नको बोलूस काही. ईशा, नाही ईशान, बहिणीने मला शपथ दिली होती की मी कोणालाही सत्य सांगू नये, पण ज्या शपथमुळं आज सर्वांचं नुकसान होतं आहे आणि एक निरपराध माणसाचा अपमान होतो आहे, ती शपथ काय कामाची? ईशान वहिनीची काहीच चुकी नाही आहे. त्या पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांनी मला वाचवण्यासाठी माझी सगळी चूक स्वतःवर घेतली आहे. ईशान गंभीर होतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलतेयस ईशा? तुझी चुकी? काय झालं होतं नक्की? मला नीट सांगतेस का? ईशा हुदका आवरत, तो वरुण, तो माझा कॉलेजचा मित्र होता. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, पण त्याने काही चुकीचे फोटोज काढून मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तो माझ्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करत होता. वहिनीला हे समजलं तेव्हा तिने आपली इज्जत, आजींनी आशीर्वाद म्हणून दिलेला तो हार आणि स्वतःच्या चरित्रपणाला लावून वरुणला पैसे दिले, फक्त माझी अब्रू वाचवण्यासाठी. प्राचीने त्या परिस्थितीचा फायदा घेऊन फोटो चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर मांडले. ईशान आता सुन्न होऊन ईशाचे बोलणे ऐकत असतो. ज्या बहिणीला तो मगाशी धोकेबाज म्हणत होता, त्यांनी आपल्या पत्नीसाठी इतका मोठा त्याग केला,
हे ऐकून त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते. दृश्य 4. ईशानचा ईशाला पाठिंबा आणि सत्याचा मार्ग. ईशाने सत्य सांगितल्यावर ईशान क्षणभर सुन्न झाली. त्याने ईशाला दोष देण्याऐवजी तिची परिस्थिती समजून घेतली. ईशाचे हात हातात घेऊन अत्यंत गंभीरपणे म्हणाला, ईशा, त्यावेळी जे झालं त्यात तुझी पूर्णपणे चुकी नव्हती. वरुणने तुझा विश्वासघात केला आणि तुला ब्लॅकमेल केलं. हे त्याचं पाप होतं. पण ईशा, आज जर तू गप्प बसलीस आणि वहिनींचा अपमान सहन करत राहिलीस तर मात्र तू नक्कीच चुकीची ठरशील. ज्या वहिनीने स्वतःचं आयुष्य पणाला लावून तुझा संसार वाचवला त्यासाठी किमान इतकं तरी तू करायला हवं. ईशा रडत, पण ईशान, वहिनींनी मला शपथ दिली आहे. मी काय करू? तिची शपथ कशी मोडू? ईशान, काही शपथ या चांगल्यासाठी नसतात. आपण वहिनींची शपथ मोडणार नाही, पण आपण वरुणलाच आदित्यभाईंसमोर सत्य सांगायला भाग पाडू. चल, आपण आताच वरुणच्या घरी जाऊया. दृश्य 5. वरुणचा धक्का आणि अपराधीची जाणीव. ईशा आणि ईशान तातडीने वरुणच्या घरी पोहोचतात. वरुणने जेव्हा ईशाला दारात पाहिले तेव्हा तो पूर्णपणे शॉक झाला. ईशानने वरुणला सर्व हकीकत सांगितली. कशाप्रकारे प्राचीने फोटोंचा चुकीचा वापर केला आणि नंदिनी वहिनींना आदित्यने घराबाहेर काढले हे ऐकताच वरुणच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला प्रचंड वाईट वाटले. वरुणचे डोळे भरून आले आणि तो अत्यंत दुःखाने म्हणाला, ईशान सर, ईशा, मला माफ करा. माझ्या एका चुकीमुळे बिचाऱ्या नंदिनी ताईंना इतका मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्या निर्दोष आहेत आणि आज माझ्यामुळे त्या स्वतःच्या घराबाहेर आहेत. दृश्य 6. नंदिनीचा त्याग आणि वरुणचा कबुली जबाब. वरुण पुढे रडत सांगू लागला, ईशा, मला तुझी पण माफी मागायची आहे. माझ्यामुळे तुलाही खूप काही सहन करावे लागले आहे. पण मला खरंच पैशांची खूप गरज होती. माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी मी हताश झालो होतो आणि म्हणून मी चुकीचा मार्ग निवडला. पण नंदिनी ताईने मला खरा रस्ता दाखवला. ज्यावेळी माझ्याकडे हॉस्पिटलचे पैसे भरायला काहीच नव्हते आणि आईची प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा ताईंनी फक्त पैसेच दिले नाही तर माझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्तसुद्धा दिलं. त्यांचं आणि माझ्या आईचं ब्लड ग्रुप सेम होतं, म्हणून त्यांनी एका शब्दावर हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान केलं. अशा पवित्र मनाच्या व्यक्तीवर जर आज अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही. मी आत्ताच्या आता आदित्य सरांसोबत बोलतो आणि त्यांना सगळं खरं सांगतो. ताईनं सन्मानाने घरी परत आणायलाच हवं. दृश्य 7. सत्याच्या विजयाची तयारी. वरुणचं हे बोलणं ऐकून ईशाला वहिनीबद्दल अजून आदर वाटू लागला. ईशान वरुणला म्हणाला, वरुण, तू आज जर सत्य सांगितलंस तर वहिनींना न्याय मिळेल. तू आमच्यासोबत रणदिवे निवासस्थानी चल. वरुण तयार झाला. तिघेही आता आदित्यला सत्याचा आरसा दाखवण्यासाठी निघाले होते. वरुणचा कबुली जबाब आणि रणदिवे निवासस्थानातील सन्नाटा. रणदिवे निवासस्थानाच्या हॉलमध्ये वरुण, ईशा आणि ईशान उभे होते. आदित्य, आजी आणि अनुराधा आई समोर बसले होते. त्यांनी वरुणला बघितले आणि सर्व संतापले होते. आदित्यचा राग तर अनावर झाला. तो रागात बोलतो, तू इथे काय करायला आला आहेस? तेवढ्यात करुणा आत्या मध्येच बोलते, तुला लाज नाही वाटत? ज्या घराच्या सुनेसोबत अनैतिक संबंध ठेवतोस आणि परत त्याच घरात आलास वर तोंड करून? वरुण, एक मिनटं मॅडम, नंदिनी ताई माझी बहीण आहे. मी तिला बहीण मानतो. आज मला तिने चांगला मार्ग दाखवला. मी चुकीच्या रस्त्यावर जात होतो, पण तिने मला खरी माणुसकी शिकवली आणि तिच्यावरच तुम्ही शिंतोडे उडवत आहेत. ते मी कधीच सहन करणार नाही. आदित्य आणि बाकीचे शॉक होतात. वरुण सर्व हकीकत सांगायला लागतो. वरुणने जेव्हा गदगदल्या आवाजात नंदिनीचा त्याग सांगितला,
कशा प्रकारे तिने स्वतःचा हार गहाण ठेवून वरुणला मदत केली आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःचे रक्त देऊन वरुणच्या आईचे प्राण वाचवले, तेव्हा हॉलमध्ये जणू काळच थांबला. वरुण म्हणाला, आदित्य सर, नंदिनी ताईंनी फक्त पैसेच दिले नाहीत, तर माझ्या आईला मरणाच्या दारातून खेचून आणलं. स्वतःचं रक्त देऊन त्यांनी आईला वाचवलं. आणि मी एवढं ईशाला ब्लॅकमेल करून तिच्याकडे पैशाची मागणी करत होतो, तरी पण नंदिनी ताईंनी मला मदत केली. मला हे उशिरा कळालं की माणुसकी किती महत्त्वाची आहे. हे ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने रागाने प्राचीकडे पाहिले. प्राचीचा चेहरा आता पांढरा पडला होता, पण तिने लगेच आपली चाल बदलली. ती रडण्याचे नाटक करत म्हणाली, आदित्य, माझा विश्वास कर. मला कोणीतरी हे फोटो आणि पावती आणून दिली आणि सांगितलं की नंदिनी हे सगळं मुद्दाम करते. मला वाटलं नंदिनी खरंच चुकीची आहे. मला खरंच माहिती नव्हतं की यामागे वरुण आणि ईशाचं काहीतरी वेगळं असेल. प्राची स्वतःला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा खोटं बोलत होती, पण आदित्यचे तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. त्याचे डोळे आता रडू लागले होते. आजी आणि अनुराधा आईलाही आपल्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप होत होता. दृश्य 9. सानिकाच्या घरी समीरची एंट्री आणि नोकझोक. आदित्यला नंदिनीची माफी मागायची होती, पण त्याची हिंमत होत नव्हती. त्याने समीरलाही सोबत घेतले आणि तो सानिकाच्या घराबाहेर पोहोचला. आदित्य गाडीतच बसून राहिला आणि त्याने समीरला पुढे पाठवले. समीर भीत सानिकाच्या घराची बेल वाजवतो. सानिका, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तुमच्या त्या महान भावाचा निरोप घेऊन आला आहात का? सानिकाने समीरला दारातच अडवले. समीर, सानिका, प्लीज ऐकून घे. आम्हाला सत्य समजलं आहे. भाईला खूप पश्चाताप होतोय. तो बाहेर गाडीत बसलाय. त्याची वहिनीला भेटायची हिंमत होत नाहीये. सानिका जोरात ओरडली. हिंमत? ज्या दिवशी त्याने माझ्या नंदिनीचा हात धरून तिला घराबाहेर काढलं, तेव्हा कुठे गेली होती त्याची हिंमत? आणि तू काय फक्त बघत होतास ना? आता आलेत मोठे माफी मागायला. निघून जा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. समीर आणि सानिकाच्या या मोठ्या जुगलबंदीत सुरू झाली. सानिका वाघिणीसारखी आपल्या मैत्रिणीचे रक्षण करत होती. खबरदार समीर, जर पाय आत टाकलास तर. गाठ माझ्याशी आहे. तुमच्या घराने एक हिरा गमावला आहे आणि तो आता तुम्हाला कधीच मिळणार नाही. सानिकाने जोरात दरवाजा लावून घेतला. दृश्य 10. आदित्यचा संघर्ष आणि खिडकीतील दर्शन. आदित्य गाडीतून हे सगळं बघत होता. त्याचे हृदय पिळवटून निघत होते. तो गाडीतून खाली उतरला आणि सानिकाच्या घराच्या खिडकीपाशी गेला. खिडकीतून त्याला नंदिनी दिसली. ती एका कोपऱ्यात बसून शून्यात नजर लावून बसली होती. तिचे डोळे सुजले होते. चेहऱ्यावरचे तेज हरवले होते. आदित्यला वाटलं आत जाऊन तिचे पाय धरावेत, तिची माफी मागावी, पण त्याला त्याच्या या शब्दांची आठवण झाली. निघून जा माझ्या नजरेसमोरून. तो खिडकीबाहेर उभा राहून ओक्साबोक्शी रडू लागला. नंदिनी, मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. मी तुझ्यावर संशय घेतला, तुला घराबाहेर काढलं. मी किती नराधाम आहे. आदित्य तिथेच भिंतीला टेकून बसला. रात्रभर तो सानिकाच्या घराबाहेर पावसात भिजत उभा होता. सानिकाने आतून हे पाहिलं, पण तिचं मन पाघळलं नाही. दृश्य 11. नंदिनीची शांतता आणि विरहाचे गाणे. नंदिनीला समजलं होतं की आदित्य बाहेर आहे, पण तिने खिडकीकडे पाहिलंसुद्धा नाही. सानिका तिच्याजवळ आली आणि म्हणाली, नंदू, आदित्य सर बाहेर उभे आहेत. ते पावसात भिजत आहेत. नंदिनी, सानू, आता पाऊस पडो किंवा वीज, माझं मन आता दगडासारखं झालं आहे. त्यांना जाऊन सांग मला नाही यायचं बाहेर. आणि त्यांना माझं तोंड बघायची इच्छा नाही ना, मग मी त्यांच्या मनासारखं तर वागते. त्यांना नाही दाखवत माझं तोंड. आणि ज्या माणसाला माझ्या चरित्रावर विश्वास नाही, त्यांच्या अश्रूवर आता मी कसा विश्वास ठेवू? आदित्य बाहेरून तिचे बोलणे ऐकत होता. त्याला खूप वाईट वाटत होतं की त्याने उगाच नंदिनीला चुकीचं ठरवलं. तिला किती त्रास झाला असेल. आदित्य बाहेरून ओरडून सांगत होता, मला माफ कर नंदिनी, आणि प्लीज तू माझ्यासोबत आपल्या घरी चल. आजी वाट बघत आहे तुझी. आई पण रडते. हवी तर शिक्षा दे मला, पण प्लीज एकदा माझ्याकडे बघ तरी. असं तोंड फिरवू नकोस प्लीज.
त्याचा हा संघर्ष पाहून समीरलाही वाईट वाटले. त्याने आदित्यला आजपर्यंत कधीच कोणाची अशी माफी मागताना बघितले नव्हते. दृश्य 12. सत्याचा उजेड आणि प्राचीचा पडलेला रणदिवे निवासस्थानी पुन्हा एकदा तोच तणाव असतो. सुरेशची आजी आणि अनुराधाला सांगत होते की आपण सर्वांनी नंदिनीसोबत खूप चुकीचं केले आहे. मी सांगत होतो तुम्हाला, नंदिनी कधीच चुकीची वागणार नाही, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि प्राचीने ते दाखवलेले त्या खोट्या पुराव्यावर विश्वास ठेवला. किती त्रास झाला असेल तिला. तिने ज्या माणसांना जीव लावला त्यांना मनापासून आपलं मानलं, त्यांनी तिला चुकीचं ठरवताना एकदा पण तिचा विचार केला नाही. आजी आणि अनुराधा आईला नंदिनी त्यांच्यासोबत किती चांगली वागत होती ते आठवत होतं. त्यांना अजून वाईट वाटते. इकडे आदित्यच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याला तो क्षण वारंवार टोचत होता, ज्या वेळेस त्याने नंदिनीला घराबाहेर जायला सांगितले होते. रागाने लाल झालेल्या आदित्यने स्वतःचा हात भिंतीवर जोरात मारला. प्राचीला आता स्वतःचा राग येत होता. करुणा आता प्राचीला बोलतात, प्राची, जे झालं ते झालं, पण आता स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. असं शांत बसू नकोस, नाहीतर तुझा पत्ता ह्या घरातून कट होईल आणि ती नंदिनी परत एकदा महाराणी बनेल. प्राची आता घाबरते आणि बोलते, नाही, मी त्या नंदिनीला आदित्यची कधीच होऊ देणार नाही. मी काही पण करून आदित्यच्या मनात परत जागा मिळवेन. त्याला मी काही पण करून हे पटवून देईन की मी जे केलं ते फक्त त्याच्यासाठी केलं. प्राचीने मुद्दाम रडत आदित्यला कॉल केला आणि म्हणाली, आदित्य, माझ्यावर विश्वास ठेव. मला कोणीतरी ते फोटो आणि पावती आणून दिली. मला खरंच माहिती नव्हतं, पण आदित्य तिच्यावर रागात कडाडला. बस कर प्राची, तुझ्या या खोट्या चिंतेने माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान हिरा मी गमावला आहे. आजपासून माझ्या नजरेसमोर पुन्हा कधी येऊ नकोस. प्राची बोलते, आदित्य, खरंच मला माहिती नव्हतं नंदिनीने हे ईशासाठी केलं होतं. तिने ॲटलिस्ट तुम्हाला तरी सांगायला हवे होते ना, एवढा मोठा त्याग करायच्या आधी. आदित्य काहीच बोलत नाही. प्राची मोठ्याने रडते. प्लीज आदित्य, एकदा माफ कर मला. मी तुमच्या काळजीपोटी केलं हे, आणि मला तिचा संशय आला होता. आदित्य तिचं रडणं ऐकून बोलतो, ठीक आहे प्राची, मी नंतर बोलेन तुझ्याशी. यावेळेस मला नंदिनी जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तो फोन कट करतो. प्राची हसते. मला माहिती होतं आदित्य, तू माझ्यावर नक्की विश्वास ठेवशील. दृश्य 13. समीर सानिकाची काटेरी नोकझोक. आदित्यला नंदिनीची माफी मागायची होती, पण तिने सोसलेला अपमान आठवून त्याची पावलोपावली हिंमत खचत होती. समीरने पुन्हा एकदा सानिकाची बेल वाजवली. दरवाजा उघडताच सानिकाचा पारा 7व्या गगनाला पोहोचला. सानिका रागाने डोळे वटारून, एकदा सांगितलं ना, नंदिनीला नाही भेटायचंय कोणाला, पुन्हा का आले इथे? समीर नम्रपणे, सानिका प्लीज, भाईला खूप पश्चाताप होतोय ग. तो बाहेरच उभा आहे, त्याची तब्येत खराब होईल. प्लीज एकदा वहिनीशी बोलू दे. सानिका, ज्या दिवशी त्याने नंदिनीला भर मंडपातून घराबाहेर काढलं तेव्हा कुठे होते सर्व? कोणी ऐकून घेतलं का तिचं? मग आता तिच्याकडून का अपेक्षा ठेवत आहेत? सानिकाने परत जोरात समीरच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. समीर हताश होऊन बाहेर उभा राहिला. दृश्य 14. आदित्यचा पश्चाताप आणि पावसातील तांडव. बाहेर आता जोरात पाऊस कोसळू लागला होता. आदित्य खिडकीच्या पडद्याआड नंदिनीला बघत होता. तिचे ते डोळे रडून रडून सुजले होते. आदित्यला त्याच्याच त्या क्रूर शब्दांची आठवण आली, तू माझ्याशी बळजबरीने लग्न केलंस. तो खिडकीबाहेरच पावसात भिजत उभा राहिला. तासनतास उलटून गेले, पण आदित्य तिथून हलला नाही. नंदिनी, मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. मला हवी ती शिक्षा दे, पण प्लीज एकदा माझ्याकडे बघ. प्लीज परत घरी चल आपल्या. दृश्य 15. नंदिनीची भीषण शांतता आणि तुटलेले मन. नंदिनीला समजलं होतं की आदित्य बाहेर पावसात भिजत उभा आहे. ती जरी वरून कठोर दाखवत होती स्वतःला, पण तिला आदित्यची खूप काळजी वाटत होती.
सानिका, नंदू, तू अजिबात कमजोर पडू नकोस. ज्या माणसाला तुझ्या चरित्रापेक्षा प्राचीच्या कपटी फोटोंवर जास्त विश्वास ठेवला, त्याच्यासाठी तुझ्या मनात आता कोणतीच जागा ठेवू नकोस. नंदिनी, बरोबर आहे सानू तुझं. मी नाही जाणार परत त्या घरात, ज्या घराने मला फक्त अपमान आणि तिरस्कार दिला आहे. तुला सांगू सानू, शरीराला झालेली जखम भरून येते ग, पण विश्वासाला लागलेली जखम कधीच भरत नाही. प्राचीने परत आदित्यला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने रागाच्या भरात आपला फोन जमिनीवर आदळून फोडून टाकला. त्याला आता फक्त त्याची नंदिनी हवी होती. दृश्य 16. आदित्यचा शेजारी म्हणून नवा प्रवास. नंदिनी रणदिवे निवासस्थानी परत यायला तयार नाही हे पाहून आदित्यने एक मोठा निर्णय घेतला. त्याने सानिकाच्या घराच्या शेजारचेच घर विकत घेतले आणि तिथे राहायला गेला. आजी आणि अनुराधा आई त्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला. आजी, आदित्य, तू आमच्या सोन्यासारख्या सुनेचा अपमान केला आहेस. आता जोपर्यंत तू तिला सन्मानाने परत घेऊन येत नाहीस, तोपर्यंत या घरात पाऊल ठेवू नकोस. अनुराधा आईच्या डोळ्यातही पश्चातापाचे अश्रू होते. आदित्यसोबत समीरही तिथेच राहायला आला. दृश्य 17. सानिका आणि समीरची टोमणेखोर भांडणं. सकाळी सानिका गॅलरीत झाडांना पाणी घालत असताना समोर समीरला बघते. सानिका शॉक होऊन, अरे देवा, इथे पण हे संकट आलंच. तुम्ही लोक आमची पाठ का सोडत नाही आहेत? सुखाने का जगू देत नाही आम्हाला? समीर, बघ सानिका, नशिबाचे खेळ. आता तुला रोज सकाळी माझे हे देखणे रूप बघायला मिळणार. सानिका, देखणं रूप? आरसा बघितलाय का कधी? तुमच्या या नाटकेबाजीने नंदिनीचे मन बदलणार नाही, लक्षात ठेवा. समीर, आमचा हेतू शुद्ध आहे सानिका मॅडम. आणि तू कितीही ओरडलीस तरी आता आम्ही तुझे कायमचे शेजारी आहोत. रोज सकाळी तुझ्या या गोड आवाजातील टोमणे ऐकायला मी खूप उत्सुक आहे. दृश्य 18. आदित्य आणि नंदिनीचा हळवा आणि रोमॅन्टिक क्षण. संध्याकाळी नंदिनी सानिकाच्या घराबाहेर सुकलेले कपडे काढायला येते, तेव्हा शेजारच्या गॅलरीत आदित्य तिला दिसतो. ती आदित्यला बघून एक क्षण बघतच राहते आणि आदित्य पण तिच्याकडे बघतो. ती कपडे घेऊन जायला निघते, तेवढ्यात आदित्य तिचा हात हळूच पकडतो. आदित्य, नंदिनी, प्लीज निदान माझ्याकडे बघ तरी. तो तिच्यासाठी मोगऱ्याची फुले घेऊन आलेला असतो. तो फुलांचा गुच्छ तिच्यासमोर धरतो आणि म्हणतो, मला माहिती आहे या फुलांच्या सुगंधासारखं माझं वागणं नव्हतं, पण मला एक संधी दे. नंदिनी, मला आता हे मोगऱ्याचे फुलं आवडत नाही आदित्यजी. प्लीज तुम्ही घेऊन जा हे फुलं. आणि माझ्यासारख्या कारस्थानी मुलीसाठी तुमचा किमती वेळ वाया घालवू नका. प्लीज निघून जा इथून. तेवढ्यात पाऊस सुरू होतो आणि दोघेही ओले व्हायला लागतात. आदित्यला नंदिनीच्या बोलण्याचं वाईट वाटतं. आदित्य तिच्या जवळ येतो आणि तिच्या डोक्यावरचा पदर नीट करत म्हणतो, भिजलीस तर तब्येत बिघडेल, आत जा. नंदिनीला आतून तर खूप वाईट वाटतं की जाऊन आताच आदित्यला मिठी मारावी आणि त्याच्यात सोबत राहावं, पण तिला ते आदित्यचे कठोर शब्द मनातून जात नाही. दृश्य 19. प्रेमाची नवी सुरुवात. आदित्यने ठरवले होते की तो रोज नंदिनीसाठी काहीतरी नवीन करेल. कधी चहा पाठवायचा तर कधी जुन्या आठवणींचे फोटो. सानिका, तुमच्या भावाला सांगा, फक्त शेजारी राहून माफी मिळणार नाही, विश्वासाची भिंत पुन्हा उभी करावी लागेल. समीर मिश्किलपणे, भिंत तर उभी होईलच सानिका, पण त्याआधी आपल्यातली ही भांडणाची भिंत कधी पडणार? अशा प्रकारे प्रेमाचा हा नवा खेळ एका बाजूला रोमॅन्टिक तर दुसऱ्या बाजूला भांडखोर वळणावर सुरू होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आदित्य आता नंदिनीच्या शेजारी घर घेऊन नंदिनीचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतंय? नंदिनीने
त्याला आता माफ करायला हवं का? आणि समीर सानिकाची ही जोडी तुम्हाला कशी वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नकोशी पत्नीचा पुढील धमाकेदार भाग पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे माझ्या कथेचे नवीन भाग तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.